जमीन विकणारे ट्रस्टी, जमीन घेणारे गोखले बिल्डर्स आणि हा व्यवहार होऊ नये, समाजाला जागा राहावी म्हणून आपली मागणी मांडणारा जैन समाज, या तीन घटकांपुरताच हा विषय असताना त्याच्यामध्ये काय काय झालं, किती राजकारण झालं, किती घाणेरडे खालच्या पातळीचे आरोप झाले, याच्याशी काय काय जोडलं गेलं, मला असं वाटतं अत्यंत चुकीचं होतं, खूप वेदनादायी होतं की काही नसताना नाव जोडलं जाणं आणि कुठल्या पातळीवरती जाऊन ते आरोप करणं. मला असं वाटतं हे खरं तर कोणालाच अपेक्षित नव्हतं. जैन समाजाला सुद्धा याच्यामध्ये कुठेही राजकारण नको होतं. सरळ स्वच्छ त्यांची भावना होती की जागा परत मिळावी, ट्रस्टच्या माध्यमातून पुन्हा येतात त्या ठिकाणी सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवले जावेत आणि म्हणून ज्या दोघांनी मिळून व्यवहार केला, समाज म्हणून तिसरी व्यवस्था त्याच्यामध्ये किंवा घटक आला. आता तिघांनी एकमेकाचा साधारणतः विचार करून हा व्यवहार रद्द केला, तर मला असं वाटतं की खूप चांगलं आहे. पण बाकी गोष्टी आता मला वाटतं न पाहता याच्यामध्ये हाच विचार केला पाहिजे की कुठंतरी एक त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला, मग बाकीच्या लोकांनी त्याच्यात नको ते स्वतःचे स्वार्थ साधून घेतले, तर ते आता सगळं थांबलंय. तर मला असं वाटतं मागे न जाता आता पुढे याच्यातलं चांगलं झाले तर चांगलं काय व्हावं यासाठी सगळे प्रयत्न